छोटे बिझनेस आहात, तुम्हाला शॉर्टेस्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये जर तुम्हाला एक्सपान्शन करायचं असेल, एकदम लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, फॉलोअर्स जरी नसतील, म्हणजे तुमचे मिलियन फॉलोअर नसतील, तुमचे 100K फॉलोअर्स नसतील, अगदी तुमचे फक्त 10, 15, 20 फॉलोअर असतील, पण तुम्हाला तुमचा बिझनेस लाखांवरती घेऊन जायचा असेल, तर हे लोकांकडे मुळात बिझनेस करतात पण त्यांना माहितीच नसतं की माझं बिझनेस मॉडेल मी कसं सेट केलं पाहिजे. अल्टिमेटली तुम्ही जर मार्केटिंगमध्ये असाल तर तुमचं जर रिझल्ट कशावरती डिपेंड असतो तर तुमच्या ऑफरवरती आणि तुमच्या मेसेजिंगवरती असतो. ह्या दोनच फॅक्टर गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर की हा प्रेशराईज करतो आणि लोकांना विकत घ्यायला आवडतं पण विकलेलं नाही आवडत. बरोबर. मेटा ॲड्सच्या फनलमध्ये एजन्सी ओनर्स किंवा फ्रीलान्सर्स काय चुका करतात? तर त्याच्यामध्ये जर एखादी मेटा पॉलिसी तुम्ही ब्रेक करत असाल, व्हायोलेट करत असाल, तर तुमची ॲडव्हर्टाइजमेंट ऍक्टिव्ह होणार नाही, रेस्ट्रिक्शन पेज पण ब्लॉक होतं. येस, ब्लॉक होतं. तुम्ही ज्यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट करता, तुमचं हेल्थ सेक्टर असतं, तुमचं फायनान्स सेक्टर असतं, या दोन सेक्टरवर हायली रेस्ट्रिक्शन्स त्या दोन सेक्टरमध्ये. याचं रिझन मी तुम्हाला सांगतो, कारण मेटा ॲड्स फनलमधले तुमचे काय अशा गोष्टी आहे की यार ह्या खूप भारी वर्क करतात किंवा ह्या परफेक्ट स्ट्रॅटेजीज आहे मेटा ॲड्स फनल क्रॅक करण्यासाठी? मेटा ॲडव्हर्टाइजमेंटचा जो काही गेम आहे तो एकाच गोष्टीवर आहे. जेव्हा आपला बिझनेस डिजिटली ग्रो करण्याचा विषय येतो तेव्हा सगळ्यात मेन गोष्ट येते ती म्हणजे गुगल मॅप बिझनेस. आणि गुगल मॅप बिझनेसवरती टॉपला रँक करण्यासाठी तुमच्या प्रोफाईलवरती असायला पाहिजे SEO ऑप्टिमाइज्ड गुगल रिव्ह्यूज, जे की सहसा भेटत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमरला सांगता की गुगल रिव्ह्यूज द्या, कस्टमर काय करतो की बेस्ट रेस्टॉरंट किंवा बेस्ट सर्व्हिस किंवा बेस्ट प्रोडक्ट असा रिव्ह्यू देऊन सोडून देतो. पण ते रिव्ह्यूज तुमच्या प्रोफाईलला गुगलवरती टॉपला रँक करण्यासाठी मदत नाही करत. तर याच प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आलंय कनेक्टिडचं स्मार्ट कनेक्ट QR. यामध्ये AI जनरेटेड SEO ऑप्टिमाइज्ड रिव्ह्यूज असतात, ज्यामध्ये कस्टमरच्या एका क्लिकवरती कस्टमर समोर मल्टिपल रिव्ह्यूज येतात आणि कस्टमर त्याचा फेवरेट रिव्ह्यू तिथं इन्स्टंटली अपलोड करतो. यामुळे काय होतं की तुमची प्रोफाईल गुगलवरती टॉपला रँक करते आणि जास्तीत जास्त कस्टमर तुमच्या बिझनेसला व्हिजिट करतात. यामुळे तुमचा बिझनेस डिजिटली चांगल्या प्रकारे ग्रो होतो. सेम स्मार्ट कनेक्ट QR तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तुमचा बिझनेस ग्रो करा. किरण सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे बिझनेस टॉक मराठीवरती. कसे आहात? येस, निवांत सर, आणि तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. मला पण भारी वाटलं. सर, आपण मेन आज आपल्या ह्या पॉडकास्टला 3 पार्ट्समध्ये डिवाइड करू. जसे जी तुमची एक्सपर्टीज आहे, तुमची एक्सपर्टीज फनलमध्ये आहे. आपण अगोदर ॲड्स फनल डिस्कस करू, मग सेल्स फनल डिस्कस करू, मग एक अटेन्शन मोनेटायझेशन फनल डिस्कस करू, मग त्यानंतर मार्केटिंगच्या गोष्टी करू. जर माझा पहिला क्वेश्चन हा आहे की मेटा ॲड्स फनल कसं वर्क करतं आणि काय काय स्टेप्स आहेत मेटा ॲड्स फनलची? येस, मुळात पहिल्यांदा मेटा ॲडव्हर्टाइजमेंट जे आपण करतो त्याच्यामध्ये तुमच्या बिझनेसचे गोल्स काय आहेत ते तुम्हाला ठरवावे लागतात. मेटा ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही तुमचा ऑफलाईन बिझनेस असेल तो ग्रो करायला पण तुम्ही यूज करू शकता. जर तुमचा बिझनेस ऑफलाईन असेल तर त्याला ऑनलाईन करायचा असेल तर तरी देखील तुम्ही यूज करू शकता. तर शक्यतो याच्यामध्ये मेटा ॲडव्हर्टाइजमेंट फनल म्हणजे काय असतं की तुम्ही ज्यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट लॉन्च करता तर लॉन्च केल्यानंतर तुमचं जे काही टॉप ऑफ द फनल असतं, टॉप ऑफ द फनल याचा अर्थ काय असतो की ऑडियन्स तुम्हाला अननोन असतो, तुम्हाला ओळखत नाही आणि कोल्ड ऑडियन्स असतो. त्याच्यानंतर तुमचं मिडल ऑफ द फनल असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक महिन्यानंतर एक सर्टन पिरियड नंतर लोक ओळखायला लागतात आणि त्याच्यानंतर कन्सिडर करायला लागतात. त्यानंतर तुम्ही त्या फनल जो काही मिडल ऑफ द फनल आहे ज्याच्यामध्ये लोकांना क्रेडिबिलिटी असते, ट्रस्ट फॅक्टर असतो, तो इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही टेस्टिमोनियल्स असतील किंवा तुमचे क्रेडिबिलिटी जे फॅक्टर्स जे महत्त्वाचे असतात, जे कस्टमरला तुमच्याकडे येण्यासाठी, पैसे देण्यासाठी मोटिवेट करतात, त्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता. आणि जे बॉटम ऑफ द फनल आहे ज्याच्यामध्ये काय असतं की जी लोक तुमच्याकडे आलेले आहेत पण 50-50 मध्ये आहेत, करू का नको आणि या सर्व गोष्टींमध्ये थोड्या द्विधा परिस्थितीमध्ये आहेत, अशा लोकांना रिटार्गेटिंग तुम्ही करू शकता. तर हे कॅम्पेनच्या स्ट्रक्चरवरती आणि कॅम्पेनच्या तुमच्या एक सर्टन स्ट्रॅटेजीजवरती हे फेसबुकचं फनल अशा पद्धतीने वर्क करतं की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट लॉन्च केल्यापासून ते तुमच्या सर्टन सध्याच्या कस्टमर आणि तुमचं जे काही ब्रँड आहे त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचं एक मार्केट अवेअरनेस आहे त्याच्यानुसार ते काम करत असतं. तर मला आपण हे एखादं टॉप ऑफ द फनल, मिडल ऑफ द फनल आणि बॉटम ऑफ द फनल पण बघितलं, हे जस्ट आपण एक फॉर्मॅट बघितला. बट मला स्टेप्स जाणून घ्यायच्या की
आपण अवेअरनेस पासून म्हणजे एक टार्गेट ऑडियन्स आहे, टार्गेट ऑडियन्स टू लीड जनरेशन पर्यंत काय स्टेप्स असतात मला ते सांगायला. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कसं असतं की ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे असतात. जसं तुम्ही म्हणलात की अवेअरनेस, तर शक्यतो अवेअरनेस कॅम्पेन तेव्हा वापरला जातो ज्यावेळेस तुम्ही नवीन असतात बिझनेसमध्ये. समजा पर्टिक्युलर समजून घ्या की तुम्ही पुण्यामध्ये जस्ट एक रेस्टॉरंट चालू केलेलं आहे आणि तुम्हाला त्या रेस्टॉरंटचा फुटफॉल वाढवायचा आहे, वॉकिंग्स वाढवायचे असतील, तर त्या लोकेशनमध्ये तुमचं नाव आणि तुमची स्पेशालिटी लोकांपर्यंत गेली पाहिजे. हे जे काही अवेअरनेस करण्याचं जे काही काम असतं ते अवेअरनेस ऑब्जेक्टिव्ह कॅम्पेन वापरून तुम्ही करू शकता. आणि सेकंड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर लीड जनरेट करायचे असेल तर लीड जनरेशनसाठीचं एक सेपरेट ऑब्जेक्टिव्ह असतं. लीड जनरेशन करणं म्हणजे काय असतं, लीड म्हणजे काय असतं की कस्टमरचे कॉन्टॅक्ट्स, कस्टमरचं जे काही ईमेल आय डी असेल, मोबाईल नंबर असेल, हे जनरेट करणं झालं, जेणेकरून तुम्ही त्याला इन फ्युचर देखील तुम्ही त्यांना नवीन ऑफर्स देऊ शकता. नवीन तुमचे काही लॉन्चेस असतील ते तुम्ही त्यांना इंट्रोड्यूस करू शकता. किंवा एखाद्या जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्याला तुम्ही नर्चर करून लॉंग टर्मच्या बिझनेसमध्ये तुम्ही त्यांना एक इन्व्हॉल्व करून तुम्ही वेगवेगळ्या रिकरिंग प्रोडक्ट्स तुम्ही त्यांना विकू शकता. तर अशा पद्धतीने लीड जनरेट करायचं असेल तर 3 स्टेप मेथड असते. कोणते पण ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही जर लॉन्च करायला गेलात तर पहिल्या स्टेपमध्ये असतं कॅम्पेन लेवल. तर कॅम्पेन लेवलला तुम्हाला 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतात, 2 कन्सेप्ट असतात. त्यामध्ये पहिली कन्सेप्ट असते की मला मुळात काय करायचं आहे अचीव, त्याच्यानुसार माझं काय ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. 6 ऑब्जेक्टिव्ह असतात. अवेअरनेस, ट्रॅफिक, लीड असतं, त्यानंतर एंगेजमेंट असतं, लीड आणि सेल्स आणि ऍप प्रमोशन नावाचं असतं. तर यापैकी मला नेमकं माझ्या बिझनेसमध्ये कसा बिझनेस मला ग्रो करायचा, तर ते डिपेंड असतं की तुम्हाला सध्याच्या करंट सिच्युएशन सिनारिओ, तुमच्याकडे काय बजेट आहे आणि तुम्ही किती मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, सध्याची परिस्थिती किती तुमची फ्लेक्झिबल आहे, त्यानुसार तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता. आता तुम्ही समजा एक नॉर्मल सुरुवात केलेली आहे किंवा तुमच्याकडे जास्त फंड नसेल, तुम्ही सुरुवात 100-200 रुपयाने पण करू शकता. एक मिनिट आपण इकडे जाण्यापेक्षा अगोदर जसं की मी तुम्हाला बोललो की स्टेप्स काय काय, येस, जसं तर की ह्यातली तेच स्टेप्स मला इथपर्यंत पाहिजे स्टेप्स की आपण एक सपोज आपली टार्गेट ऑडियन्स आहे, तिला आपल्याला लीड जनरेशन पर्यंत, लीड्स पर्यंत आणण्याची काय, जसं की टार्गेट ऑडियन्स तिला आपण टार्गेट करणार, मग कॅम्पेन रन होईल, मग नंतर या प्रोसेस रिटार्गेटिंग, मग अशा काय काय स्टेप्स आहेत. ह्याच याच्यामध्ये मी स्टेप्स सांगतो, पण स्टेप्स सांगत असताना त्या स्टेप मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगतो की त्या स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये काय असतं, सेकंड स्टेपमध्ये काय असतं आणि थर्ड स्टेपमध्ये काय असतं. कारण की 3 स्टेप मी तुम्हाला सुरुवात करताना सांगतो की 3 स्टेप असतात. त्यातली पहिली स्टेप असते की तुम्हाला कॅम्पेन स्टेप असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला बजेट आणि ऑब्जेक्टिव्ह ह्या 2 गोष्टी समजाव्या लागतात. जसं मी तुम्हाला 6 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह सांगले, त्यातली एखादी तुम्ही फर्स्ट स्टेपला कोणतं पण एक कॅम्पेन रन करण्यासाठी सिलेक्ट करू शकता. बजेट 100-200 रुपयाने तुम्ही चालू करू शकता. सेकंड स्टेप मध्ये असतं की तुम्ही कोणाला टार्गेट करायचं आणि ज्यांना लोकांना तुम्ही लोकेशन वाईज टार्गेट करू शकता, जेंडर वाईज टार्गेट करू शकता. त्यानंतर तुम्ही इंटरेस्ट असेल, बिहेवियर असेल, डेमोग्राफिक असेल, लँग्वेज नुसार पण टार्गेट करू शकता. तुमच्या एज फॅक्टर असतात त्याच्यानुसार तुम्ही टार्गेट करू शकता. लोकेशन मध्ये पिनकोड वाईज असेल, सिटी वाईज असेल, ऑल इंडिया असेल, इंडियाच्या बाहेर असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही टार्गेट करू शकता. आणि ज्या लोकांना तुम्ही टार्गेट केलेलं आहे त्या लोकांना, ती लोक तुमच्यापर्यंत कशी पोहोचतील यासाठी जो कम्युनिकेशन पॉईंट असतो तो तुम्ही वेबसाईट पण सिलेक्ट करू शकता, कॉल पण सिलेक्ट करू शकता, व्हॉट्सअप पण सिलेक्ट करू शकता, किंवा एखादं ऍप्लिकेशन असेल तर तुम्ही ते पण सिलेक्ट करू शकता. तर हे असतं सेकंड लेवलला, ऍड सेट लेवलला, की ह्या सर्व गोष्टी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि ती तिसरी स्टेप असते, त्या तिसऱ्या स्टेपमध्ये ऍड्स म्हणतात, जिथं तुम्हाला लोकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत असतो. म्हणजे तुमचे इमेजेसचे कॉन्टॅक्ट येतात, म्हणजे इमेजेस लोक वाचतात, बघतात, त्यानंतर तुमचे व्हिडिओज लोक ऐकतात, त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओजमध्ये काय बोलता, हे जो काय मेसेजिंगचा पार्ट येतो, तुम्ही जे काय ऑफर डेव्हलप करता, लोकांना तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असतं, हे सगळं तिसऱ्या स्टेपमध्ये होत असतं. आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रायमरी टेक्स्ट असेल, म्हणजे तुमच्या ऑफरचं एक्सप्लेनेशन असेल, त्यानंतर तुम्ही ज्याला टार्गेट केलेलं आहे त्याच्याच रिलेटेड तुम्हाला तुमचे ऑफर्स असतील, तर हे सगळं तुम्हाला त्या तिसऱ्या स्टेपमध्ये प्रमोट करता येतं. तर ह्या एकंदरीत ह्या 3 स्टेप असतात. तर या 3 स्टेप कम्प्लीट तुम्ही ज्यावेळेस एकत्रित करून पब्लिश करता त्यावेळेस तुमचं कॅम्पेन लोकांपर्यंत पोहोचतं. पण त्याच्या आधी जर तुमच्या मेटा पॉलिसीज जर तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केल्या, तर त्याच्यामध्ये जर एखादी मेटा पॉलिसी तुम्ही ब्रेक करत असाल, व्हायोलेट करत असाल, तर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट ऍक्टिव्ह होणार नाही, रेस्ट्रिक्शन होतं, पेज पण ब्लॉक होतं. येस, ब्लॉक होतं. तर त्या याच्यामध्ये जर तुम्ही सगळे मेटा पॉलिसी फॉलो करत असाल तर तुम्हाला तुमची ऍडव्हर्टाइजमेंट 24 तासाच्या याच्यामध्ये रिव्ह्यू याच्यामध्ये
लोक ऍक्टिव्ह होतील ते लोकांसमोर जातील. माझं ह्या रिलेटेड एक क्वेश्चन आहे की कोणते कोणते ऍड्स ब्लॉक होतात लवकर? सध्या जसं की बघितलं आता की शेअर मार्केट, फायनान्स रिलेटेड, गॅम्बलिंग ऍप्स हे लवकर ब्लॉक होतात. अजून काय काय आहे याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट करता, तुमचं हेल्थ सेक्टर असतं, तुमचं फायनान्स सेक्टर असतं, या 2 सेक्टरवरती थोडंसं जास्तीत जास्त मेटाच्या अल्गोरिदमचा म्हणू शकता किंवा मेटाचे हायली रिस्ट्रिक्शन्स त्या 2 सेक्टरमध्ये. याचं रिझन मी तुम्हाला सांगतो, कारण की मेटावरती शेवटी कोणत्याही कंपनीला आपल्या स्वतःचे जे युजर्स असतात त्याला काही हार्म नाही झालं पाहिजे किंवा त्याच्या आयुष्यामध्ये काही आपल्या प्लॅटफॉर्ममुळे काही वाटोळ नाही झालं पाहिजे किंवा नुकसान नाही झालं पाहिजे, हे त्याचा पहिला प्रेफरन्स असतो. तर शक्यतो तुम्ही इंडियासारख्या मार्केटमध्ये बघू शकता की गेट रिच क्विक स्कीम आणि त्याच्यानंतर पैसे डबल करा आणि या भरपूर गोष्टी असतात. त्याच्यामुळं फायनान्स याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करता त्यावेळेस मेटाच्या पॉलिसी काय आहेत ह्या तुम्ही बघितल्या पाहिजेत. जसं की काही गोष्टी असतात, वर्क फ्रॉम होम, हे असे काही गोष्टी वापरल्या तर ऍडव्हर्टाइजमेंट मोस्टली बॅन होतात. त्याच्यानंतर तुम्ही जर बोल्ड क्लेम्स केले की म्हणजे जे खरे काही वेळेस खरे कमिटमेंट खूप एक्स्ट्रा केले, ओव्हर केले, तर ते लोकांना म्हणजे मेटाच्या ऍडव्हर्टाइजमेंट पॉलिसीमध्ये त्याला थोडंसं रेस्ट्रिक्शन देतात. की समजा असं तुम्ही म्हणलात की महिन्यामध्ये तुम्ही 10 किलो वजन कमी करा किंवा तुम्ही हेल्थमध्ये जर आफ्टर आणि बिफोर दाखवले तर ते देखील मेटाच्या पॉलिसीला म्हणजे ते पॉलिसीनुसार नाहीत. की एखाद्याचं तुम्ही मॉरल डाऊन नाही केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी असतात की अशा अनेक पॉलिसीज आहेत ज्याच्यामध्ये लोकांना ते ऍडव्हर्टाइजमेंट रन करताना ते कळत नाही, पण ज्यावेळेस ते रन करतात त्यावेळेस ते रेस्ट्रिक्ट होतात आणि रेस्ट्रिक्ट झाल्यानंतर ते दाखवतं तिथं की तुम्ही रेस्ट्रिक्शन मध्ये आलेला आहात, तर तिथं एरर असतो. तो जर एरर व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला कळतं की मेटाने मला रेस्ट्रिक्ट का केलं. आणि मला अजून याबद्दल बोलायचं की मेटा खूप काही दिवसांमध्ये जसं पॉलिसीज चेंज होत राहतात, 10-15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये. आणि भरपूर सारे फ्रीलान्सर्स किंवा एजन्सीज तिथं अवेअर असतात, बट फ्रीलान्सर्स नसतात अवेअर या गोष्टीसाठी. ते क्लायंट्स ऑनबोर्ड करतात, बट असे प्रॉब्लेम्स येतात आणि ते तिथे अडकतात या पॉलिसीजमुळे. तर ते कसं लक्ष दिलं पाहिजे? आता पॉलिसीजचं जे काय असतं, तुम्ही मेटा पॉलिसीज जर आता AI चे टूल आलेले आहेत. पहिलं कसं होतं की ज्यावेळेस AI नव्हतं त्यावेळेस तुम्हाला ह्या मेटा पॉलिसी स्वतः बघावं लागायच्या, समजून घ्यावं लागायच्या. पण आता तुम्ही AI मध्ये ज्यावेळेस तुम्ही फेसबुकच्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या स्क्रिप्ट बनवणार आहात तर तुम्हाला तर मेटा पॉलिसी वाचण्याची गरज नाही. तुम्ही AI ला जे काही चॅट GPT असतात किंवा जेमिनाय असते, असे वेगवेगळे जे AI चे टूल्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. तुम्ही सांगताना चॅट GPT ला सांगू शकता की मी हेल्थमध्ये काम करतो, माझं प्रोडक्ट XYZ आहे, तर मला या लोकांना टार्गेट करायचं आहे, तर मला व्हिडिओची स्क्रिप्ट दे, पण ती स्क्रिप्ट अशी दे की ज्याच्याने माझा मेटा पॉलिसी कोणतीही ब्रेक नाही होणार. असे वर्ड यूज नको करू जे माझ्या ऍडव्हर्टाइजमेंटला बॅन करेल किंवा रेस्ट्रिक्शन करेल. हे जर तुम्ही अशा पद्धतीने चॅट GPT ला प्रॉम्प्ट दिला तर तुम्हाला स्क्रिप्ट अशा पद्धतीनेच येईल जे मेटाला सुटेबल असेल. ओके, आपण डबल फनलकडे वापस जाऊ. तर मेटा ऍड्सच्या अजून राहिलेले काय गोष्टी फनल्समध्ये? मेटा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही जर सुरुवात करणार असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की मला नेमकं माझ्या बिझनेसला याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, लक्षात घ्या. लोकांचं भरपूर कन्फ्युजन असतात लोकांना की त्यांना पेड ऍडव्हर्टाइजमेंट आणि ऑर्गॅनिक या 2 गोष्टींमध्ये फरक नाही कळत. तर मला फरक याच्यामध्ये समजून सांगायचा आहे की जर तुम्ही पेड ऍडव्हर्टाइजमेंटला गेलात तर पेड ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही का करायचे असतात, कारण की तुम्ही छोटे बिझनेस आहात, तुम्हाला शॉर्टेस्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये जर तुम्हाला एक्सपान्शन करायचं असेल, एकदम लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर तुम्हाला पेड ऍडव्हर्टाइजमेंट हे तुमच्या फॉलोअर्स जरी नसतील, म्हणजे तुमचे मिलियन फॉलोअर नसतील, तुमचे 100K फॉलोअर्स नसतील, अगदी तुमचे फक्त 10, 15, 20 फॉलोअर असतील, पण तुम्हाला तुमचा बिझनेस लाखांवरती घेऊन जायचा असेल तर हे पेड ऍडव्हर्टाइजमेंट खूप इम्पॉर्टंट असतं. कारण की पेड ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जरी तुमचे कुणी देखील फ्रेंड नसतील, फॉलोअर्स नसतील, अशा लोकांना सुद्धा मेटा तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतं. कारण की पेड ऍडव्हर्टाइजमेंटचाच अर्थ असा असतो की मेटाला तुम्ही पे करा. मेटाला पे केल्यामुळे मेटाकडे जो डाटा आहे, म्हणजे तुमच्या प्रोडक्टमध्ये कोण इंटरेस्टेड आहे, तुमचं प्रोडक्ट कोणाला पाहिजे, कोण विकत घेणार आहे, तो जो काय डाटा आहे तो तुम्हाला ऍक्सेसिबल राहतो. आणि मेटा तुम्हाला, तुम्ही ज्यांना टार्गेट केलेलं आहे, जे तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्टेड आहेत, अशा लोकांसमोर तुम्हाला घेऊन जातो. आणि हे फक्त आणि फक्त
30 मिनिटाच्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या सेटअपने तुम्ही 1 तासाच्या आत तुम्हाला लीड पण भेटते आणि 1 तासाच्या आत आणि म्हणजे तुम्ही म्हणू शकता फार फार तर 1 दिवसाच्या आतमध्ये तुमचा बिझनेस पण लगेच सेल व्हायला लागतो, विक्री पण व्हायला लागते. तसं तुम्ही जर ऑर्गॅनिकली बघायला गेलात तर ऑर्गॅनिकला तुम्हाला वेळ द्यावा लागतो, खूप कॉन्टेंट क्रिएट करावा लागतो. कॉन्टेंट क्रिएट करावा लागतो तुम्हाला. कॉन्टेंट मध्ये सुद्धा खूप अभ्यास करावा लागतो, स्ट्रॅटेजिक गोष्टी असतात. तुम्हाला रोजच्या रोज अल्गोरिदम तुम्हाला तुमच्यानुसार काम करायचं असेल तर रोज पोस्टिंग लागते. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लाईव्ह जाणं आलं, त्यानंतर कमेंटला रिप्लाय देणं आलं, तुम्हाला मेसेजिंगचा रिप्लाय, एंगेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. ह्याच्यामध्ये खूप पैसे पण लागतात कारण की प्रोडक्शनचा टाइम वेळ लागतो, तुम्हाला बॅकअप तुमची टीम लागते. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला ते जे काही ऑर्गॅनिकचं काम आहे ते पॉसिबल होतं. आणि ऑर्गॅनिकचं काम हे लॉंग टर्म असतं, म्हणजे ते ब्रँड बिल्डिंग साठी असतं, ज्याच्यामधनं लीड जनरेट होतील नाही होतील त्याची शाश्वती नसते. बट ब्रँड बिल्डिंग साठी ते तुमचं ऑर्गॅनिक फोकस असावं, ज्याच्याने बाबा मी सारखं लोकांच्या व्हॅल्यू देत राहील आणि ते व्हॅल्यू ज्यावेळेस मी देत राहील त्यावेळेस माझी ओळख तयार होईल आणि क्रेडिबिलिटी बिल्ड होईल. तर त्यासाठी मी ते ऑर्गॅनिक केलं पाहिजे. पण जर मला लीड जनरेट करायच्यात, मला जर माझ्या बिझनेस मधनं रेव्हेन्यू करायचा असेल, जर मला माझा बिझनेस 2x 3x करायचा असेल, तुम्ही पेड प्रमोशन केलं पाहिजे. कारण की तुम्हाला त्या पेड प्रमोशन मध्ये डायरेक्ट तुमच्या प्रोडक्टचं सेल तुम्हाला त्या मेटा ऍडव्हर्टाइजमेंट द्वारे करता येतो. म्हणजे असं करू शकतो की तुम्ही सोबत सायमल्टेनियसली तुम्ही ऍड्स बी चालू शकतात, जेणेकरून तुम्हाला इन्स्टंट कस्टमर भेटतील. प्लस सोबत तुम्ही ऑर्गॅनिक कॉन्टेंट जर क्रिएट करता ते तुम्हाला लॉंग टर्म साठी मदत करेल, पर्सनल ब्रँड बिल्ड करण्यासाठी किंवा बिझनेसचं एक ब्रँड क्रिएट करण्यासाठी. बरोबर, अगदी बरोबर. बेस्ट. मला अजून हा एक दुसरा पॉईंट विचारायचा आहे की मेटा ऍड्सच्या फनलमध्ये एजन्सी ओनर्स किंवा फ्रीलान्सर्स काय चुका करतात, म्हणजे या फनलमध्ये तुम्ही जेवढ्या गोष्टी बघितल्या ते काय चुका करतात? आता मुळात मी तुम्हाला सांगतो, जे कोणी एजन्सी ओनर असतील किंवा जे कोणी फ्रीलान्सिंग करत असतील की बाबा कोणाच तरी अकाउंट किंवा कोणाच तरी बिझनेस ग्रो करण्याचं काम करत असतील, मुळात फेसबुक कसं वर्क करतं हे त्यांना अंडरस्टँड केलं पाहिजे. मुळात फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट, इंस्टाग्राम ऍडव्हर्टाइजमेंट हा शिकण्याचा विषय आहे. फ्रीलान्सर आणि एजन्सी ओनर मध्ये जर काय गॅप असेल तर तो नॉलेजचा गॅप आहे. मुळात मला एक गोष्ट सगळ्यांना, जर तुम्हाला एखादी एजन्सी क्वालिफाय करायची किंवा एखादा फ्रीलान्सर क्वालिफाय करायचा आहे तर तुम्ही जस्ट एक चेक करा त्या एजन्सीचे ऍडव्हर्टाइजमेंट आहेत का चालू. आपण ते क्लायंटच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणतोय, पण मला ह्या पर्स्पेक्टिव्ह बघायचं आहे की तुमच्या पर्स्पेक्टिव्ह की तुम्ही पण त्या जर्नीच्या थ्रू आलेले आहेत. येस, की तुम्ही आपण क्लायंटच्या पर्स्पेक्टिव्ह नाही विचारत की तुम्ही कसं व्हेरीफाय करा तुमच्या एजन्सीला. मी एजन्सी बद्दल विचारतो की एजन्सीच काय चुका. एजन्सी ज्या चुका आहेत त्या एक तर लॅक ऑफ नॉलेज, की प्रॉपरली ऍडव्हर्टाइजमेंट कशा पद्धतीने केल्या जातात. सेकंड, लॅक ऑफ नॉलेजमुळे समोरच्या जो कोणी क्लायंट वर्क ते करायला घेतात त्या क्लायंटला रिझल्ट कशा पद्धतीने दिला पाहिजे, त्या पद्धतीच्या ज्या काही स्ट्रॅटेजी लागतात, कारण की इंडस्ट्री टू इंडस्ट्री डिफरंट असतात, त्या स्ट्रॅटेजीज मी काय केल्या पाहिजेत त्या लॅक असतात त्यांच्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट की मला एखाद्याला जर रिझल्ट द्यायचा असेल तर त्या समोरच्या क्लायंटचा जो काय कस्टमर असेल तो कस्टमरचा जो रिसर्च करावा लागतो ते प्रॉपर रिसर्च नसल्यामुळं त्यांना प्रॉपरली मेसेजिंग आणि ऑफर बिल्ड करता येत नाही. आणि अल्टिमेटली तुम्ही जर मार्केटिंग मध्ये असाल तर तुमचं जर रिझल्ट कशावरती डिपेंड असतो तर तुमच्या ऑफरवरती आणि तुमच्या मेसेजिंग वरती असतो. ह्या दोनच फॅक्टर गोष्टी महत्वाच्या असतात. जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसेल की बाबा कसे ऑफर बिल्ड केले जातात, कसं मेसेजिंग डेव्हलप केले जातात, तर तुम्हाला स्वतःला पण ग्रो नाही होतात आणि दुसऱ्याला पण ग्रोथ देता येत. टार्गेटिंगचा पहिला जो पार्ट होता तो आता चालला गेलाय की मेटा स्वतःच चांगल्या प्रकारे टार्गेटिंग करून घेते. मेन आपल्याला फ्रंटच्या ज्या गोष्टी की आपण ऑफर्स कसं करतोय, लाईन्स कशा लिहितोय किंवा आपला व्हिडिओ कसा आहे. बेस्ट. येस. आता याच्यामध्ये तुम्ही जे म्हणलात ना की मेटा टार्गेटिंग करतं, तर हे AI चे जे अल्गोरिदम आहेत पण ते टार्गेटिंग करतं ते स्वतःहून नाही करत. ते डिपेंड असतं की तुम्ही जे काही व्हिडिओज रन करता, तुम्ही जे काही ग्राफिक्स अनालिसिस करून तो त्या ऑडियन्सला पाठवतो. त्याचा जो काही मेसेजिंग आहे ते जर मेसेजिंग ब्रॉड असेल, म्हणजे लक्षात घ्या तुमचा मेसेज जो आहे ना तो माझे एक फ्रेमवर्क आहे SINF चा, तो एस फॉर स्पेसिफिक पाहिजे. स्पेसिफिक म्हणजे काय की तुम्हाला ज्याला बोलायचं आहे त्यालाच तो मेसेज गेला पाहिजे. I फॉर इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही ज्यासाठी बोलणार आहात त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तुम्हाला तो पे करणारा क्लायंट पाहिजे. त्याच्यानंतर N फॉर काय आहे की बाबा याच्यामध्ये तो पूर्णपणे नीडफुल म्हणजे
याच्यामध्ये तो पूर्णपणे नीडफुल पाहिजे, त्याला गरज त्या पाहिजे, गरज आहे का तो त्याची hot अर्जन्सी, customer पाहिजे हा कोणा? त्याची अर्जन्सी आहे का. आणि त्याच्यानंतर जे आहे एफ फॉर फ्युचरिस्टिक, म्हणजे तुम्हाला फक्त एकच विकायचं नाहीये. एकच प्रोडक्ट असेल तर तुमचं ब्रेक इव्हन होईल. प्रॉफिट व्हायच्यासाठी तुमच्याकडे सेकंड थर्ड लेवल पण पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला तो जो काही कस्टमरला तुम्ही टार्गेट करणार आहात तो तुमच्या फनलमध्ये आल्यानंतर त्याने सेकंड थर्ड या गोष्टी पण तुम्हाला इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुमचं मेसेजिंग तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे. तर तुम्ही जो लास्ट वाला जो पॉईंट म्हणले ना की ब्रेक इव्हन लवकर होतो, हा पण एक पॉईंट आहे की एजन्सी ओनर्स वन टाइम किंवा ते 3 महिनेपर्यंत त्यांच्याकडे क्लायंट राहतो, नंतर तो क्लायंट सोडून जातो. म्हणजे ते एकच सर्व्हिस पिच करतात. ते कसं त्या क्लायंटला अजून जास्त दिवस टिकवून ठेवू शकता किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस देऊ शकता, कसं ते जास्त दिवस रिटेन करतील क्लायंटला? आता एजन्सी ओनरला तुम्ही जर पाहिलं तर एजन्सी ओनरकडं समजा हे मेटा ॲडव्हर्टाइजमेंट ते करतात. जो कोणी एजन्सी ओनर आहे, मेटा ॲडव्हर्टाइजमेंट नंतर तुम्ही कोणत्या लेवलला हे करताय, त्याचं फनल जर बिल्ड करायचं असेल त्याला ईमेल ऑटोमेशन आलं, त्याच्यानंतर व्हॉट्सअप बल्किंग आलं, त्याच्यानंतर कॉलिंगचं IVR आलं, त्याच्यानंतर वेबसाईट डेव्हलपमेंट आलं, त्याच्यानंतर त्याचा कंटेंट डेव्हलपमेंट करणं आलं. तर समजा एखादा क्लायंट जर तुमच्याकडे फक्त लीड जनरेशनसाठी आला तर त्याला तुम्ही ब्रँडिंगसाठी अपसेल करू शकता, त्याला तुम्ही बाकीचे टूल्स अपसेल करू शकता, तुम्ही स्वतःचं व्हाईट लेबल एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा तो क्लायंट जो कोणी आहे त्याला तुम्ही ज्यावेळेस तुमचं स्वतःची सर्व्हिस देताल त्याच्यासोबत त्याला जर एक्स्ट्रा ऍडिशनल काही ईमेल मार्केटिंग लागलं, मेसेजिंग लागलं, IVR लागलं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या याने त्याला प्रोव्हाइड करू शकता. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याने तुम्ही अपसेल त्या लोकांना देऊ शकता. आता एक मेटा ॲड्स फनलचे मला एक लास्ट गोष्ट सांगा, मग सेल्स फनलकडे येऊ. मेटा ॲड्स फनल मधल्या तुमचे काय अशा गोष्टी आहे की यार ह्या खूप भारी वर्क करतात किंवा ह्या परफेक्ट स्ट्रॅटेजीज आहे मेटा ॲड्स फनल क्रॅक करण्यासाठी? मेटा ॲडव्हर्टाइजमेंटचा जो काही गेम आहे तो एकाच गोष्टीवरती आहे. मेटा ॲडव्हर्टाइजमेंट आपण ज्या करतो ते लोकांचं अटेन्शन कॅप्चर करण्यासाठी करतो, कारण की अटेन्शन हे एक आत्ताची नवीन करन्सी आहे. म्हणजे काय की पहिल्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर ज्याच्याकडे जास्त ऑइल तो जास्त पॉवरफुल, त्यानंतर ज्याच्याकडे गोल्ड जास्त तो पॉवरफुल. पण आता या इंटरनेटच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला रातोरात पॉवरफुल व्हायचं असेल, खूप पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला त्या लेवलला जर तुम्ही अटेन्शन ग्रॅब करायला जर सक्सेसफुल झाला तर तुमचा बिझनेस शॉर्टर पिरियड ऑफ टाइम मध्ये खूप मोठा होऊ शकतो. आणि मेटा ॲडव्हर्टाइजमेंटचा हाच गेम आहे. ज्याला ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून अटेन्शन कॅच करता येतात, ग्रॅब करता येतात, त्याच्या मेटा ॲडव्हर्टाइजमेंट मधनं तुम्ही ₹1 टाकल्यानंतर त्याचे ₹100 होणार, हे 100% असणार आहे. तर हाच एक आहे. तर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करा, तुमची स्ट्रॅटेजी कशी असेल, XYZ मल्टिपल स्ट्रॅटेजी असतात, प्रत्येकाची वेगवेगळी डेव्हलप केलेली असते, पण अल्टिमेट त्या स्ट्रॅटेजीचा एकच गोल असतो की बाबा मला ॲडव्हर्टाइजमेंट मधनं लोकांना हुक करता आलं पाहिजे आणि त्या हुक केलेल्या लोकांना मला कन्वर्ट करता आलं पाहिजे. एवढं आपण कन्वर्टच्या पार्टकडे येऊ, सेल्स फनलकडे. आता सपोज लीड जनरेट झालेली आहे किंवा जे बी सेल्स फनलमध्ये प्रोसेस आहे, आपण आता सेल्स फनल पर्यंत बोलू की लीड टू कन्वर्जन आणि कन्वर्जनच्या नंतरच्या काही गोष्टी काय सेल्स फनल बद्दल? सेल्स फनल ह्याचा अर्थ कसा असतो की मुळात जो अनोळखी व्यक्ती आहे तो तुमचा कस्टमर बनण्यापर्यंतचा पूर्ण जर्नी असते. सेल्स फनल मध्ये फेसबुक ॲडव्हर्टाइजमेंट हा एंट्री लेवलचा पार्ट आहे, बरोबर. कारण की तुमचं ओव्हरऑल जे काही बिझनेस मॉडेल असतं त्या बिझनेस मॉडेलमध्ये लोक येणार कशी, लोकांना आणायचं कसं, हा सोर्स ऑफ लीड जनरेशन तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि अदर प्लॅटफॉर्म. पण एकदा तुम्ही लीड कॅप्चर केली म्हणजे काय की एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आला, एखाद्याचं नाव तुमच्याकडे आलं, त्याची सिटी वगैरे तुमच्याकडे आली. आता त्या अनोळखी व्यक्तीला म्हणजे ज्याने तुमच्याकडं इन्क्वायरी केली किंवा एखादं छोटं प्रोडक्ट फ्रीवाला घेतलंय, आता त्या माणसाला तुम्हाला तुमच्या हाय तिकीट पर्यंत घेऊन जायचं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फनल असतात, वेबिनार फनल असतात, त्याच्यामध्ये इव्हेंट फनल असतात, एक्झिबिशन फनल असतात, 1-to-1 फनल असतात, बुक फनल असतात. तर हे व्हरायटी ऑफ फनल्स आहेत. पण लक्षात घ्या, समजा आपण एखादं साधं वेबिनार फनल जर डिस्कस केलं तर त्याच्यामध्ये होतं कसं की समजा एखादा माणूस तुम्हाला इन्क्वायरी केल्यानंतर तो तुमच्या ग्रुपमध्ये ऍड झाल्यानंतर तुम्ही त्याला 3 तासाचं वेबिनार दिल्यानंतर तुम्ही तिथे त्याला पिच केल्यानंतर त्याने तो तुमचं प्रायमरी प्रोडक्ट घेतलं. ठीक आहे, प्रायमरी प्रोडक्ट म्हणजे काय की जिथं तुम्हाला मार्केटमध्ये ओळखलं जातं, एंट्री लेवल. येस. आणि त्याला तुम्ही नर्चर केलं आणि हा प्रायमरी प्रोडक्ट नंतर तुम्ही त्याला हाय तिकीट सेल केलं. तर सेल्स फनल मध्ये याच्यामध्ये तुम्ही जर प्रोसेस बघितली असेल तर काय प्रोसेस इन्व्हॉल्व झाली की एक तुमची ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्यानंतर लीड कॅप्चर झाली, त्यानंतर तो व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आला, व्हॉट्सअपच्या ग्रुप नंतर वेबिनार मध्ये आला, वेबिनार नंतर तुमच्या तो लाईफ टाईमच्या कम्युनिटीमध्ये आला.
ओके. तर हे ओव्हरऑल जे काही स्टेप्स असतात हम्म. त्या स्टेप्स तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलप करणार हम्म. ह्याच्यावरती तुमचं ते पूर्ण फनलचा जो काही स्ट्रॅटेजीज असतात ते हम्म. डेव्हलप होतात. आता तुम्ही हा एक वेबिनार बद्दल बोलले, मला हे पाहिजे होतं की सेल्स कशी होते, मला याबद्दल पाहिजे. आता सेल्स याच्यामध्ये तुम्ही जर बघला तर एखादा समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचं असेल तर तुम्हाला नेमकं हे सेल्स फनल कोणत्या इंडस्ट्रीसाठी समजून घ्यायचं हा. ते जर तुम्ही मला सांगितलं तर मी तुम्हाला सांगेल हम्म. की ते ओव्हरऑल सेल्स फनल कसं हा. वर्क करतं. आता सेल्स पण आपण या पद्धतीने घेऊ की सेल्स प्रोसेस काय असतात, जसं की आता लीड जनरेशन झाली, मग नंतर त्याला नर्चरिंग झालं, मग नंतर फॉलोअप झालं, मग नंतर क्लोजिंग झाली, मग नंतर त्याला रेफरन्स, नंतर लॉयल कस्टमर, त्या वेळेनं म्हणतोय मी. ते हेच आहे सेम टू General. सेम याच्यामध्ये हा. याच्यामध्ये तुम्ही जे बोललेलं आहात हम्म. तेच आहे. याच्यामध्ये वेगळं काहीच नसतं. ते तुम्ही हम्म. आता तुम्ही ज्या काही स्टेप सांगितल्या हम्म. लीड कॅप्चर, त्याला एंगेजमेंट, नर्चरिंग असेल, हम्म. त्याच्यानंतर तुमचं जे काही हम्म. एंट्री लेवल प्रोडक्ट असेल ते विकणं झालं, त्याच्यानंतर तो हाय तिकीट वरती येतो. हम्म. तर हे ओव्हरऑल जे काही अननोन कस्टमर ते तुमची कस्टमरची जर्नी असते हम्म. याच्यामध्ये मल्टिपल स्टेप्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फनल किती मल्टिपल स्टेजेसचं ठेवताय हम्म. किंवा तुम्ही किती शॉर्ट ठेवताय हे त्याच्या तुमच्या त्या सेलिंगच्या पॉइंट्स वरती किंवा सेलिंगच्या प्रोसेस वरती डिपेंड असतं की तुमचं जे फनल आहे ते मल्टी स्टेज आहे किंवा कोणाकोणाचं फनल एवढं पण असतं लीड कॅप्चर केली 1 to 1 झालं लगेच हाय तिकीट दिलं संपला फनल. हा राईट, एकदम पर्सनल कन्सल्टेशन हा. द्यायची, त्याला पूर्ण एज्युकेट करायचं. हे डिपेंड असतं की तुमचं प्रोडक्ट कोणतं आहे, हम्म. तुमच्याकडे किती लेवलचे प्रोडक्ट्स आहेत, हम्म. तुम्हाला कस्टमरला आधी काय इंट्रोड्यूस करायचं आहे, हम्म. त्याच्यानंतर तुमची लाईफ टाईम व्हॅल्यू काय आहे, हम्म. तुमची लाईफ टाईम व्हॅल्यूनुसार तुमच्या त्या प्रोडक्टचं सेलिंगच्या स्टेजेस ठरलेले असतात. हम्म. तुमच्याकडे मल्टिपल प्रोडक्ट असतील की तुमच्याकडे मल्टी लेवल तुमचे फनलचे स्टेजेस असतात. हम्म. जर तुमच्याकडे एकच प्रोडक्ट असेल तर मग एकच सिंगल स्टेजचं तुमच्याकडे होतं. प्रोडक्ट असतं. तर हे डिपेंड आहे तुमच्याकडे बॅकएंडला किती प्रोडक्ट्स आहेत, हा. तुम्हाला तुमच्याकडे लाईफ टाईम व्हॅल्यू किती आहे आणि तुम्हाला एकदा कस्टमर तुमच्याकडे आला तर तो आल्यानंतर तुम्ही त्याला काय काय विकणार आहात त्याच्यावरती डिपेंड असतं की तुमचं सेल्स फनल किती स्टेजेस असणार आहे. हम्म. मला स्पेसिफिक एजन्सी बिझनेसमध्ये मी विचारणार की यामध्ये काय काय अशा सेल्स स्ट्रॅटेजीज आहे की ज्या चांगल्या प्रकारे वर्क करतात, आणि सेल्समध्येच डिजिटल मार्केटिंगमध्ये लोक काय काय मिस्टेक्स करतात. आता याच्यामध्ये सगळ्यात मुळात एकच गोष्ट असते की लोकांना बिझनेस मॉडेल असतं, हा. त्याला आपण फनल असं म्हणू शकतो. हम्म. लोकांकडे मुळात बिझनेस करतात पण त्यांना माहितीच नसतं की माझं बिझनेस मॉडेल मी कसं सेट केलं पाहिजे. हम्म. बिझनेस मॉडेल म्हणजे काय की मी प्रोडक्ट डेव्हलप केलं पाहिजे आणि माझं प्रोडक्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा स्टेप येते की कस्टमरचा रिसर्च केला पाहिजे. हा. कस्टमरचे काय प्रॉब्लेम्स आहेत, कस्टमरचे काय चॅलेंजेस आहेत, कस्टमर काय फ्रस्ट्रेशन आहे, तो एकदा अभ्यास केल्यानंतर त्याच्यानुसार तुम्ही तुमचं प्रोडक्ट डेव्हलप केलं पाहिजे. हम्म. पण आपण चूक काय करतो की आपण पहिल्यांदा प्रोडक्ट डेव्हलप करतो आणि प्रोडक्ट आपण स्वतःच्या मनाने डेव्हलप करून मग ते मार्केटमध्ये उतरवतो. हम्म. पण ऍक्च्युअली ती विदाउट गोष्ट रिसर्च. विदाउट रिसर्च जर करत गेला तर तुम्हाला ते कस्टमर ऍक्सेप्टच नाही करणार. हम्म. कस्टमरला जे पाहिजे ते जर तुम्ही डेव्हलप केलं तर ते कस्टमर तुम्हाला स्वीकारणार आहे. बरोबर आहे. आणि मुळात बिझनेस ओनर्स जर काय चूक करत असेल तर हेच चूक करतात, ह्याची त्याची कॉपी करून ते प्रोडक्ट डेव्हलप करतात पण ऍक्च्युअली तुमच्या कस्टमरला काय हा. पाहिजे ते माहितीच नाही त्याला. आणि ऍक्च्युअली तुमच्या कस्टमरला काय हम्म. मुळात तुमचे ते प्रोडक्ट काय बरोबर. त्यांचं सॉल्व्ह करणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार हे तुम्हाला माहितीच नसतं. हम्म. ह्यो पैसा कमवतोय हम्म. तर त्याचं बघून मी पण कमवू Yes, शकतो, yes. ही जी स्ट्रॅटेजी असते लोकांची हम्म. ते त्याच्यामुळे ते फर्स्ट म्हणजे फ्रंट एंड म्हणजे बघायला गेलं तर ह्या प्रोसेसमध्ये ते फेल होतं. म्हणजे ते काय करतात की ते जे लोक आहे त्यांचे कॉम्पिटिटर्स ते एका वेगळ्या ऑडियन्सला टार्गेट करताय, पण त्यांना वाटतं की सेम स्ट्रॅटेजी माझ्यासाठी बी वर्क करेल. Yes, yes. पण ते नाही बघत आहे की ते बॅकएंड मध्ये काय प्रोव्हाइड करताय, ते Yes, काय yes. काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय, त्यांच्याकडे किती मोठी टीम आहे. येस मग ते न बघता ते डायरेक्ट कॉपी करतात, मग ते आणि प्रोव्हाइड करायला हे येस होतं. डिजिटल मार्केटिंग मध्ये होतं भरपूर गोष्टी अशा होतात की ज्या ऍडव्हर्टाइजमेंट भरपूर वेळेस चालतात. हम्म. लोक समजा माझ्या इंडस्ट्रीमध्ये आहे, समजा हम्म. मी एखादी ऍडव्हर्टाइजमेंट करतो तर माझी ते एखादी ऍडव्हर्टाइजमेंट समजा 2 वर्ष 3 वर्ष झाले चालते आणि ते तुमच्या फेसबुक ऍड लायब्ररी नावाचं टूल असतं हो ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटरचा रिसर्च करू हो शकता. हो. तर नवीन येणारे जे लोक आहेत जे डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करतात, एजन्सी असतील, फ्रीलान्सर असतील, ते लोक काय करतात की एखादा कोणी इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करतं तर त्या चांगल्या चालणाऱ्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या स्क्रिप्ट घेणार आणि तेच कॉपी करणार, तेच चालवणार. हम्म. पण हे होतं कसं की लोकांना माहिती असतं की अरे ह्याने ह्याचं कॉपी केलेलं आहे. हो. आणि शेवटी हा सर्व जो काही इन्व्हेस्टमेंटचा गेम मार्केटिंग मध्ये पैसा लागतो. हो. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही तुमची क्लॅरिटी जर नसेल, तुम्हाला दूरदृष्टी नसेल, लाईफ टाईम विजन नसेल तुमच्या बिझनेसचं, हम्म. तर तुम्ही फार काळ नाही टिकू शकत. हो हो. तर ह्या सर्व चुका आहेत
की कॉपी सुरुवातीला केलं तर काय एक इन्स्पिरेशन घ्या तुम्ही, पण मुळात तुमच्याकडे स्वतःचा एक टॅलेंट पाहिजे, स्वतःकडे एक क्लॅरिटी पाहिजे की मला माझ्या बिझनेसमध्ये लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी मी माझं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि माझ्याकडं एक जेन्युन रिझन पाहिजे काम करण्याचं, तरच ते मला माझ्या बिझनेसमध्ये लॉंग टर्म टिकून ठेवणार आहे. अदरवाईज जर फक्त पैसा फोकस असेल तर ते काम व्यवस्थित नाही होत, कारण की जर पैशाला फोकस केला तर माणूस कस्टमरच्या प्रॉब्लेमवरती कमी लक्ष देतो आणि सेलिंग वरती जास्त फोकस करतो. आणि जर तुम्ही ओव्हर सेल केलं तर लोकांना पण कळतं की हा प्रेशराईज करतो आणि लोकांना विकत घ्यायला आवडतं पण विकलेलं नाही आवडत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जर तुम्ही तुमच्या पूर्ण बिझनेसच्या जर्नीमध्ये लोकांचं एकच टार्गेट जर ठेवलं की मी कसं माझ्या कस्टमरचं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, त्याच्या जीवनामध्ये मी कसं ट्रान्सफॉर्मेशन देईल, कसा त्याच्या जीवनामध्ये मी रिझल्ट देईल, एवढं जर तुम्ही टार्गेट केलं तर पैसा बाय प्रोडक्ट आहे, पैसा तुमच्याकडं कसाही येणार आहे. कारण की शेवटी बिझनेसमध्ये जर तुम्ही एक गोष्ट करताय तो म्हणजे कस्टमर, आणि कस्टमरचा प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर कस्टमर पैसे पे करायला रेडी आहे, त्याला विकतच घ्यायचं, त्याला त्याचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करायचा. मग त्याने त्याचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर तो प्रॉब्लेम जर 1 कोटी रुपयाचा असेल तर तुम्हाला 10 लाख रुपये ऑन दी स्पॉट द्यायला तयार आहे. म्हणजे तुम्ही आता असं म्हणले की कस्टमरला असं नाही वाटलं पाहिजे की तो विकला गेलेला आहे, त्याला हे वाटलं पाहिजे की त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन त्याला भेटलेलं आहे. म्हणजे त्याला सेलिंगचा एकच रूल आहे की तुम्ही पहिल्यांदा व्हॅल्यू द्या, पूर्ण अवेअर करा, पूर्ण एज्युकेट करा, स्वतःहून कस्टमर म्हणाल की मला तुझ्याकडे घ्यायचं. बरोबर, हा सेलिंगचा सोपा रोल आहे. मस्त. आता आपण सेल्स फनल आणि मेटा ॲड्स फनल कव्हर केलं. आता एक नवीन फनल किंवा एक आता जसं तुम्ही म्हणले स्टार्टला की अटेन्शन इज अ न्यू करेन्सी, तर आपण आता याला कसं मॉनिटाईज करू ह्याबद्दल बोलू. की आता सपोज तुमच्याकडे फॉलोअर्स आहेत, लोक तुमच्याकडे अटेन्शन पे करतायत, आता तुम्ही फक्त नॉलेजच देत आहेत स्टार्टिंगला, बट त्या ऑडियन्सला आपण मॉनिटाईज करून त्यांच्याकडून बिझनेस कसं जनरेट करू शकतो. आता तो फनल जाणून घ्यायचा, त्याचे काय काय प्रोसेसेस. आता सिम्पल आहे, जर तुम्ही एखादा व्हॅल्यू क्रिएट करताय, त्याच्यानंतर तुमचे फॉलोअर्स रेडी झालेले आहेत, तर आता तुम्हाला त्या फॉलोअर्सच्या तुमचं जे काही कम्युनिटी तुम्ही क्रिएट केलेली त्याच्यानुसार आता तुम्हाला समजा एक अर्निंग करायचंय, तर अर्निंग करण्यामध्ये तुम्ही ज्या विषयामध्ये एक्सपर्ट आहात त्याचा तुम्ही कोर्स क्रिएशन करू शकता. म्हणजे तुम्हाला फर्स्ट ऑप्शन आहे की तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते तुम्ही विका, त्यातनं तुम्ही पैसे जनरेट करू शकता. सेकंड ऑप्शन आहे की तुमच्याकडे ब्रँड डील आहेत, म्हणजे तुम्ही ज्या निश मध्ये काम करतायत त्या निश मध्ये मोठमोठे ब्रँड आहेत, तुम्ही जर त्यांना अप्रोच केलं, तुम्ही जर दाखवून दिलं की माझ्याकडे एक कम्युनिटी आहे ती मला फॉलो करते आणि जर मी तुमचं प्रमोशन केलं तर तुमचा एवढा एवढा मी बिझनेस करू शकतो, तर त्याच्यावरती ते ब्रँड्स तुम्हाला जे काही तुमचं कॉन्ट्रॅक्ट होतील त्याच्यानुसार ते तुम्हाला पे करतील. आणि तिसरी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं एखादं डिजिटल प्रोडक्ट असेल, समजा ते PDF असेल किंवा एखादं तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकता, ऍप डेव्हलप करू शकता, किंवा समजा एखादं ई-कॉमर्सचं प्रोडक्ट असेल ज्याच्यामध्ये समजा एखादं तुम्ही जे काही क्लोथिंग मध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मध्ये असेल, जे काही तुम्ही ज्या निश मध्ये जी लोक आहेत त्यांच्या गरजानुसार जे काही डेली यूज मधले प्रोडक्ट असतील ते तुम्ही स्वतः एखाद्याकडनं सोर्स करू शकता, ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्रँडिंगने विकू शकता. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जर बोलायला गेलं तर जर तुमच्याकडे ऑलरेडी कम्युनिटी आहे तर त्या कम्युनिटीला जो काही प्रॉब्लेम आहे तो जर तुम्ही प्रोडक्टच्या नुसार, म्हणजे डिजिटल प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असेल, एखादं काही जरी तुम्ही लॉन्चिंग केलं ज्याच्याने समजा एखादा माणूस पैसे द्यायला तयार आहे तर ते तुम्ही लॉन्चिंग करून पैसा कमवू शकता. म्हणजे अगोदर हे बघायचं की तुमची ऑडियन्स कोणती आहे, येस, ते तुम्हाला कोणत्या कॉन्टेंटच्या थ्रू ओळखतात, त्यांचं काय प्रॉब्लेम आहे किंवा काय नीड ते काय तुमच्याकडून घेऊ शकतात, नंतर त्या रिलेटेड प्रोडक्ट क्रिएट करा. आता समजा एखादं एक्झाम्पल पकडायला गेलं तर आपण समजा एखादा ट्रॅव्हल इंथुजिस्ट आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग करायला आवडतं आणि तो ट्रॅव्हलिंगचे समजा गड किल्ल्यामध्ये गेला, तो तिथं टाकत राहतो, त्या गडाबद्दल शेअर करतो. आता हा माणसाचा समजा एखादा चांगला 100K 200K झालेले, आता ह्याला याचं असं म्हणणं आहे की यार मला आता पैसे आले पाहिजे, तर इंस्टाग्राम तुम्हाला डायरेक्ट पैसे देत नाही, पण आता तुम्ही हा क्राऊड सगळा मॉनिटाईज करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतः टूर काढू शकता. जर एखाद्याने समजा गड किल्ल्यांचं तुम्ही स्वतः जाता, तुम्हाला माहिती की कशा पद्धतीने त्या सर्व गोष्टी करतात, तर तुम्ही स्वतःचा एक कंपनी तयार करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांच्या दर विकेंडला ज्यांना लोकांना आवडतं पण त्यांना त्यांच्यासोबत मित्र नसतात, ग्रुप नसतो, तर अशा लोकांचे एक कम्युनिटी बनवून तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता, ते तुम्हाला पे करतील.
सेकंड गोष्ट की बाबा आता ज्यावेळेस तुम्ही गड किल्ल्यांवरती जाणार आहात, ट्रेक करणार आहात, तर ट्रेकिंग मध्ये अनेक अशा गोष्टी असतात जे समजा ट्रेकिंग मध्ये शूज लागतो, क्लोदिंग मध्ये येतं, त्याच्यानंतर वेगवेगळे वॉटर बॉटल्स झाले, खाण्याच्या गोष्टी झाल्या, ऍक्सेसरीज झाल्या, इलेक्ट्रिक गोष्टी झाल्या, तर त्याला तुम्ही एक किट तयार करू शकता, ते तुम्ही सेल करू शकता. त्याच्यानंतर समजा सेपरेट ट्रॅव्हलिंग आणि सेपरेट ट्रेकिंग वरती मोठमोठे ब्रँड्स काम करतात. जसं की तुम्ही जर कॅमेरा जर बघितलं तर वेगवेगळे कॅमेरा असतात जे फक्त आणि फक्त स्पोर्ट्स आणि ट्रेकिंगला प्रमोट करतात, गोप्रो वगैरे. तर ती लोक तुम्हाला ब्रँड प्रमोशन साठी देतात, तर तिथून तुम्ही अर्निंग करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की गड किल्ल्यांबद्दल मला जे लोकांना माहिती नाहीये त्याचा मी पीडीएफ तयार करेल, ते पीडीएफ तुम्ही 200-300 रुपयाला विकू शकता. जर तुमच्याकडे एंगेजमेंट लाख लोकांची जर असेल तर तुम्हाला दर महिन्याला 10,000 लोकांनी जरी 200 रुपयाची पीडीएफ घेतली तर तुम्ही बघू शकता कॅल्क्युलेट करून किती पैसा होऊ शकतो. आता नवीन ऑप्शन आहे की तुम्ही प्रीमियम कॉन्टेंट बी जनरेट करू शकता. प्रीमियम कॉन्टेंट जो की तुम्ही फक्त स्पेसिफिक व्ह्यूअर जे पे करतील त्यांना अलाउ करू शकता. तर अशा पद्धतीने आहे की मी असं हे ट्रॅव्हलिंगचं सांगितलं किंवा ट्रेकिंगचं सांगितलं, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही समजा जे रेसिपी असतात, रेसिपी वगैरे बनवणारे असतात, ती लोक तुम्ही बघू शकता की ते आज स्वतःचे किचन मटेरियल विकतात, रेसिपीचे कोर्सेस विकतात. तर इसेन्शियल ह्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही ऑब्झर्वेशन इज नवीन एक प्रकार आहे शिकण्याचा. म्हणजे प्रत्येकाला म्हणजे हे पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुम्हाला जशी एक लर्निंग भेटते, पण ह्या पॉडकास्ट ऐकताच जर तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्वेशन जर तुमची स्ट्रॉंग असेल तर मी दिलेल्या रेफरन्स नुसार तुम्ही रिलेट करू शकता की मी माझ्या स्वतःसाठी या गोष्टीचा कसा वापर करू शकतो आणि मी कसा ग्रो करू शकतो. तर याच्यामध्ये सेपरेट तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही लागणार, कारण की तुमच्याकडे ऑब्झर्वेशन एकदम स्ट्रॉंग आहे. त्याच्याने तुम्ही एखाद्या माणसाने एक शब्द सांगितला तर तुम्हाला पूर्ण रोड मॅप जनरेट करण्याची ताकद तुमच्याकडे असते. तर ते ऑब्झर्वेशन तुम्ही वाढवलं पाहिजे. आणि जर ऑब्झर्वेशन तुम्ही जर वाढवलं तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तर एखाद्याने म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस मेंटॉर असण्याचीच गरज नाही. तुम्ही स्वतः एक स्वतःचा मेंटॉर बनवून जाता जर ते ऑब्झर्वेशन तुमच्याकडे करण्याची ताकद असेल तर. बेस्ट. ओके सर, आपण आता थोडे एंड कडे येऊ की मला मार्केटिंगचे असे काही फंडास पाहिजेत की यार हे एव्हरग्रीन्स आहेत किंवा मेटा ऍड्स मध्ये किंवा मार्केटिंग मध्ये ह्या स्ट्रॅटेजीज ब्रॉड लेवलवरती किंवा स्पेसिफिक तुम्ही जे पण म्हणशाल की ह्या स्ट्रॅटेजी चांगल्या प्रकारे वर्क करतात किंवा हे फंडास आहेत. येस, आता स्ट्रॅटेजी पेक्षा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मार्केटिंग मध्ये, ब्रँडिंग मध्ये, आणि जे लोक तुम्ही बघत असाल मोठमोठे ब्रँड्स असतील जे 100 वर्ष टिकून आहेत, ते एकाच गोष्टीमुळे टिकून आहेत, ते माणसांच्या इमोशनला टच करतात. तुम्ही जर आतापर्यंत जर बघायला झालं तर कॅडबरी तुम्ही जर बघितलं तर कॅडबरी ही फक्त त्याचं जे इमोशन आहे इंडियन कल्चरमध्ये जे सेलिब्रेशनच्या वेळेस गोड पाहिजे तर ते इमोशन त्यांनी धरलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर मॅगी जे मोठं ब्रँड आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इन्स्टंट होतं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एखादा मुलगा हॉस्टेलला आहे त्याला त्या आईला काळजी असते, आणि त्याच्यानंतर तो जो काही आईची काळजी आहे मॅगी भरून काढते. तर हे जे काही इमोशन्स आहेत तुम्ही तुमच्या प्रोडक्टला आणि तुमच्या कस्टमरला अशा पद्धतीने लाईफ टाइम साठी जोडू शकता. एक असं इमोशन तुम्ही पकडा, ते जर इमोशन तुम्ही जर व्यवस्थित पकडलं तर तुमचा ब्रँड मोठा होतो आणि ते लोकांना आपलंसं वाटतं. जसं की तुम्ही बघू शकता वैयक्तिक पर्सनल ब्रँड सुद्धा एक इमोशननेच क्रिएट होतं. जर तुम्ही शाहरुख खानचा विचार केला की शाहरुख खान जर तुम्ही बघितलं त्याच्या पाठीमागच्या ब्रँडला, तर तो जो कोणी त्याचा ब्रँड जो आहे तो कोणी मेल नाहीये, माणूस नाहीये, त्याच्यामधला तो ब्रँड मध्ये सगळ्यात जर फोकस ऑडियन्स त्याचा कोण असेल तर महिला आहेत. तुम्ही जर बघितलं असेल शाहरुख खानचे प्रत्येक पिक्चर किंवा त्याच्या प्रत्येक गोष्टी जर बघितलं तो केअरिंग असतो. ओके, तुम्ही तर पठाण, मी जर चुकत नसेल तर पठाण नावाची फिल्म आहे, त्याच्यामध्ये दीपिका पादुकोण त्याला 2दा-3दा त्याला पूर्ण त्याच्यासोबत फ्रॉड करते किंवा त्याला ते फसवते, तरी देखील तो तुझ्यासोबत अतिशय केअरिंग असतो, लॉयल असतो, तरी सुद्धा तो तिला अजिबात ब्लेम करत नाही, तिला तो सपोर्टिव्ह असतो. म्हणजे काय की जे महिलांना पाहिजे असतं की माझा कोणी माझ्या सोबत असेल, जो कोणी माझा पार्टनर असेल, जे एखाद्या महिलेच्या मनामध्ये असतं ते शाहरुख खानच्या फिल्म मध्ये किंवा शाहरुख खानच्या पर्सनल ब्रँड मध्ये तुम्हाला नोटीस करायला दिसतं. तर हे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तसं तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमच्या कस्टमरचं जे इमोशन आहेत त्याच्यावरती कॉन्स्टंट आणि तुम्ही कंटिन्यू ते इमोशन्स जे आहेत ते तुम्ही दाखवत राहिलं पाहिजे.
हे एकच स्ट्रॅटेजी आहे हम्म. जे तुम्हाला फार काळापर्यंत टिकवते. ओके, म्हणजे इमोशन्सला हे करायचं, ट्रिगर करायचं येस आणि त्या इमोशन्सला ट्रिगर करून आपला बिझनेस क्रिएट करायचा किंवा कॅम्पेन्स तसे येस येस इमोशन्स इज द की मार्केटिंग. मार्केटिंगमध्ये. थँक्यू सर. म्हणजे funnel बद्दल मला खूप भारी क्लॅरिटी मिळाली की Yes. आपण 2-3 फनल डिस्कस केले, सेल्स बद्दल बी चांगलं डिस्कस केलं, मेटा ॲड्स बद्दल, येस आणि खूप भारी वाटलं आणि थँक्यू सर. येस थँक्यू सो मच तुम्हाला पण.